गुड मॉर्निंग. तर मी आज केली आहे सुरणची भाजी. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी आज सुरणची भाजी ट्राय केली आहे. तर सुरणची भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सुरणला धुवायचं आहे. त्याच्यानंतर हाताला थोडं तेल लावायचं आहे, कारण सुरण हे थोडंसं थोडीशी खजूर असते त्याच्यामुळे. नंतर हाताला तेल लावून त्याला आपल्या वरचं छिलका काढायचा आणि त्याचे काप करायचे आहेत छोटे छोटे, जसं आपण आलूच्या किंवा वांग्याच्या फोडी करतो तशा टाईप्स. ठीक आहे. मग आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे. कुकरमध्ये हे टाकायचं आहे, सुरणाच्या फोडी त्यामध्ये टाकायच्या. तिथं अर्धा कप पाणी टाकायचं. लिंबूची अर्धी फोड टाकायची, म्हणजे अशी पिळायची अर्धी फोड. मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं हळदीने काय होईल की त्या सुरण जे आहे त्याला एक छान कलर येईल. आणि ह्याला खूप नाही शिजवायचं आहे, फक्त कुकरची एक शिटी करायची आहे. ठीक आहे. मग एक शिटी झाली की कुकर बंद करायचं आहे. मग त्याला कूल डाऊन करायसाठी ठेवायचं आहे थोड्या वेळ कुकरला. त्याच्यानंतर आपल्याला ते स्ट्रेन करायचं आहे. ठीक आहे. जे पाणी आहे ते फेकायचं आणि फक्त आपल्याला जे सुरणच्या फोडी आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि त्या सुरणच्या ज्या फोडी आहेत त्या तळायच्या आहेत. थोडंसं डीप फ्राय नाही, पण शालो फ्राय करायचं. खूप शालो फ्राय नाही, पण थोडंसं तेल टाकायचं आहे. ठीक आहे. आणि मग ते फ्राय करायचे आहे, जसं आपण फ्राय करतो नॉर्मली तसं. थोडंसं त्याला असं गोल्डनचं असं कलर आलं की ते साईडला काढून ठेवायचं. त्याच्यानंतर फोडणीची तयारी. फोडणीसाठी आपल्याला कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि खडे मसाले लागणार आहेत. तर आपल्याला जी टोमॅटो आहे त्याची प्युरी करायची आहे. तर टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरची टाकायची आणि टोमॅटोची प्युरी करून साईडला ठेवायची आहे. ठीक आहे. मग कांदे, मिरची आणि खडे मसाले. तर आता आपण फोडणीची तयारी करणार. फोडणीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे खडे मसाले आहेत जसं लवंग, मिरी, सिनॅमन स्टिक्स आणि मोठी विलायची, हे थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत. तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची बिलकुल थोडीशी पेस्ट टाकली, नाही टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला ते कांदे टाकायचे आहेत, थोडे शिजवायचे आहेत. कांदे आणि मिरची थोडे शिजवायचे आहेत. ते शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपल्याला ते थोडंसं शिजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे मसाले आहेत जे आपण टाकतो, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, ते सगळं टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी, ते जे मसाले आहेत सगळे चांगले मिक्स झाले पाहिजे आणि ते व्यवस्थित शिजले पाहिजे. असं तो तेल सुटायला लागेल टोमॅटोचा. त्याच्यानंतर त्या फोडी टाकायच्या. जे तळलेल्या आपल्याला फोडी आहेत सुरणाच्या ते त्यामध्ये टाकायच्या आहेत. ठीक आहे. नंतर त्या टाकल्यानंतर आपल्याला ते थोडंसं शिजवायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि ते शिजवायचं आहे. 10-15 मिनिटं शिजलं की झाली डन, सुरणची भाजी तयार. आणि त्यानंतर आपल्याला वरून थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे. थँक्यू. डन. सुरणची भाजी इज रेडी.